नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मला माहितीये मजेत आहात आणि मला माहितीये सगळेजण हसताय, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे OLX प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. शरद उपाध्ये सर, तुम्ही नेहमी तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असता की या राशीचं लग्न या राशीशी व्हावं किंवा या राशीनं या राशीशी लग्न करू नये, भविष्यात काही समजा तोटे संभावतात वगैरे. मला प्रश्न विचारायचा सर, तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आता अडचणीचा प्रश्न. पण मी ठरवलंच होतं, माझा विश्वास आहे शास्त्रावर, मॅच मेकिंग व्यवस्थित झाल्याशिवाय करायचं नाही. बर. नवरा इंटेलिजंट आहे, त्याने बायकोला 9ला विनोद सांगितला, तिला 10ला कळला, ती 11ला हसली. ते टिकेल का लग्न? तुम्ही विचार करा. अवघड आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. मला आधी ऑडियन्समधला एक जण म्हणाला, हो तुम्ही मीन राशीला फार टार्गेट काढतो. हो. अरे म्हटलं काय करतो टार्गेट? असं काय, एका राशीचे कोट्यवधी लोक आहेत, पण तुमच्या राशीमध्ये एक ग्रह सुवासतो, एक उच्च, एक नीच, एक बलहीन. तर बुध तुमच्या राशीत निश्चित आहे. बुध कशाचा कारक आहे? बुद्धी, संवाद, कम्युनिकेशन. थोडं या मीन राशीच्या मंडळींना बुधाचं बळ नसल्यामुळे भोळसटपणा असतो. वाईट नसतं ते. उदाहरण देतो म्हणजे कळेल. एक मीन राशीची बाई घरात बसली होती, तेवढा ते पाहुणा आला. चांगले असतात बिचारे, पटकन उठली पाहुणचार म्हणून तिने पोहे केले. सुंदर पोहे तिला प्लेटमध्ये दिले आणि तो छान खात होता. तो कोपऱ्यातला कुत्रा सारखा त्या पाहुण्याकडे भुंकायला लागला. शेवटी त्याला राहवलं नाही. तो म्हणला, का भुंकतोय? काय नाही हो, तो त्याची प्लेट ओळखतो. ते बोलायची गरज होती का? हा भोळसटपणा जर एखाद्या इंटेलिजंट माणसाला लग्न झालं तर किती त्रास होईल. अशी आणखी एक उषा नावाची मुलगी होती. तिचे वडील डॉक्टर. सगळ्यांना सांगायचे, मी उषा डॉक्टर जोशींची मुलगी. सारखं सांगायला गेलं, तिची आई म्हणाले असं बोलू नये, चुकीचं आहे ते. एके दिवशी उषा आणि तिचे रस्त्यातनं जात होते. समोरून एक माणूस आला, बाळ तू डॉक्टर जोशींची मुलगी ना? तर मी असंच सांगत होतो. आई म्हणली चूक आहे. हे जे प्रॉब्लेम होतात हे का होतात? जो मिसमॅच होतात जोड्या. पण इंटेलेक्च्युअल कंपॅनिशिप, आपले ऋषीमुनी मूर्ख नव्हते. गण, गोत्र, नाडी, नक्षत्र, षडाक्षर हे सगळं काय शास्त्र आहे. आपल्याला काय झालं आहे, जरा 4 बुकं शिकलो आपण की सगळं जुनं ते खोण. माझं म्हणणं, जुनं ते सोनं, नवं ते हवं. वा. असं दोन्ही एकत्र करा तुम्ही. आता रामदास पाध्ये सर, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं. त्यावेळेला तुम्हालाही थोडासा कुठे स्ट्रगल झाला हे सगळं शिकताना? आपल्याला आश्चर्य वाटेल, व्हिजेटिया म्हणजे जवळजवळ शाळाच हो आमची. शाळा पूर्ण झाल्यावर व्हिजेटियाच्याकडनं संध्याकाळी आल्यावर रात्री मी त्या काळी 5 स्टार हॉटेलमध्ये नृत्याचे कार्यक्रम होत असत, कॅबरे डान्सचे. तर त्या मधल्या वेळात 2 डान्सच्या मध्ये एखादा कलात्मक कार्यक्रम ते करत असत. आणि तो कार्यक्रम मी बाहुल्यांच्याकडनं करायला लागलो. आणि मी पहिल्यांदाच ठरवलं की मराठी तर माझी मातृभाषा आहे, आपले मराठी तर यायलाच पाहिजे, पण त्याबरोबर मी इंग्लिश कार्यक्रम करायला सुरुवात केली. क्या बात. आणि इंग्लिश कार्यक्रम जवळजवळ प्रत्येक भारतातल्या सगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये मी केले. आणि सुदैवाने, माझ्या नशिबाने 1970-71ची गोष्ट असेल, या 5 स्टार हॉटेलमध्येच मला निमंत्रण मिळालं. अमेरिकेत CBS या टेलिव्हिजन कंपनीमध्ये मी 70 किंवा 71 साली पहिला भारतीय शब्दभ्रमकार म्हणून मी तिथे कार्यक्रम केला. हे सगळं विलक्षण आहे. आणि मला असं वाटतं की नुसत्या गप्पांमधून मला ते बघायचं नाही, तर सरांनी जर आमच्यासाठी एखादा परफॉर्मन्स सादर केला या ठिकाणी तर खूप मजा येईल. एकदा जोरदार टाळ्या रामदास पाध्ये सरांसाठी. मी नक्की करीन, पण सुरुवात सत्यजित पासून. माझ्यापासून परफॉर्मन्स सुरू करूया. वा वा वा. एकदम जोरदार परफॉर्मन्स मी करणार आहे. एक काम कर, एक चांगला असा शेर तरी ऐकव. ऐकवतो. हे काय करतोय? घसा साफ करतोय. मी पण करतो. झाडू हवाय का? झाडू वाटेल तर काय बोलतो. आजकाल मोदी झाडू घेऊन सगळे स्वच्छ भारत अभियान करतात. तुम्ही पण म्हटलं झाडू घेऊन घसा साफ करा. मी म्हणतो, एक शेर सुनाता हो, वडे ध्यान से सुनो. वा वा. इरशाद. एक शेर सुनाता हो, अरे ध्यान से सुनो, मुझे नहीं आता, किसी और से सुनो. अरे
कळसूत्री बाहुल्यांचे पण अनेक प्रकार आहेत. मग त्याच्यात कळसूत्री म्हणजे दोऱ्यांनी हलवणाऱ्या बाहुल्या, अच्छा. किंवा काठी बाहुल्या, रॉड पपेट्स असतील. आपल्याकडे कळसूत्री बाहुली म्हणजे राजस्थानी बाहुली अतिशय प्रसिद्ध आहे. हातावर धागे बांधून आपण ती नाचवतो. तीच बाहुली परदेशात, ज्याला स्ट्रिंग पपेट किंवा बरोबर शब्द आहे मॅरिओनेट. मॅरिओनेटमध्ये तुम्ही हातावर नाही बांधत त्या धागे, त्याला एक टी स्क्वेअर असतो, म्हणजे टी आकाराचं एक लाकडी केलेलं असतं, आणि त्यातून मला एक नवीन प्रकार सुचला आणि मी त्याला नाव दिलं मल्टिपल स्ट्रिंग विथ मल्टिपल टी स्क्वेअर. मला आनंद आहे सत्यजित अतिशय चांगल्या प्रकारे हा ऍक्ट करू हे शकतो. तर आम्हाला बघायचंय सत्यजित, बॉस. तुम्ही करून दाखवा. दोन जागा सत्यजित साठी झालं सत्यजित. पाहिजे. क्या बात है! अशोक हांडे सर, आता मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. तुमच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या गोष्टी असतात, पण तुम्ही फक्त मराठी कार्यक्रमापुरते मर्यादित राहिला नाही, तर तुम्ही हिंदीकडेही वळालात. तर त्याही बद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं. कसं आहे, खरं म्हणजे 92 साली आम्ही लंडनला गेलो आणि तिथे मंगलगाणी दंगलगाणीचे प्रयोग केले 92ला. आता तिथे 5-6 प्रयोग मंगलगाणी झाल्यानंतर प्रभाकर पणशीकरांचे भाऊ आबा पणशीकर हे लेस्टरला पौराहित्य करायचे, म्हणजे ते उपाध्याय होते तिथले त्या गुजराती समाजाचे. ते म्हणाले इकडे आमच्याकडे एक लेस्टरला कार्यक्रम करा, पण तो हिंदी झाला पाहिजे. आता ते हिंदी झाला पाहिजे म्हणून मग आम्हाला हिंदी जी त्यावेळी काय कॅसेट वगैरे 92ला तिथे अवेलेबल नव्हत्या. आम्हाला जी गाणी पाठ होती अशी काही गाणी लोकांना ने मजसी ने म्हणताना लोक रडतायत. हिंदी गाण्यांचं तिथे प्रचंड स्वागत झालं आणि लेस्टरला इकडे आम्हाला 60 पाऊंड सुद्धा मिळाले नाहीत, लेस्टरला 600 पाऊंड मिळाले. मग अशा प्रकारे जर भारताची संस्कृती जशी मंगलगाणी दंगलगाणीमध्ये आपण महाराष्ट्राची संस्कृती दाखवली, तशी संपूर्ण देशाची संस्कृती आणि त्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेशन काय होईल का, त्या निमित्ताने आपल्या सगळ्या राज्यांमध्ये सुसंवाद साधता येईल का, अशा प्रकारची स्क्रिप्ट बनवली. 94 साली केलेला आवाज की दुनिया आज 20 वर्षानंतर सुद्धा तितकाच तरोताजा आहे. बघूयात आवाज की दुनियामधला हा आगळा वेगळा आयटम.
शरद उपाध्ये सर, आता मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे. घरात बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांना जी उत्सुकता असते, त्यांना ज्या प्रश्नाची उत्सुकता असते, तो मी आता तुम्हाला विचारणार आहे सासू सुनांबद्दलचा. सगळ्यात भांडखोर असणाऱ्या 2 सासू सुना कोण हो राशी? जर मेष राशीची सासू असेल आणि वृश्चिकेची सून असेल तर फार प्रॉब्लेम होतो. तर एकदा असं झालं होतं की मेष राशीची सासू जेवायला बसली आणि तिच्या भातात खडा आला आणि ती ओरडली वृश्चिकेच्या सुनेला, देवाने 2-2 डोळे दिलेत, नीट निवडता येत नाही तांदूळ. ती म्हणली, सासूबाई तुम्हाला देवाने 32 दात दिलेत, एखादा खडा नाही काय प्रॉब्लेम होता. सोना फरक असतो. सासू राहायला आली ना आणि 8-10 दिवस राहिली तरी कर्क राशीची सून म्हणते आई राहा ना आणखी. मिथुनवाली लबाड असते. सासू जायला निघाली ना की काही बोलत नाही, तिला स्टेशनवर पोचवते, गाडीत बसून गाडी चालू झाली की म्हणते आई आल्यासारख्या 4 दिवस राहिला असता तर बरं झालं असतं. तरी सासू वृश्चिकेची असेल ना तर गाडीतून उडी मारून येते. हे जे 2 कलाकार आहेत ना, हे किती अवली आहेत तुम्हाला माहिती आहे सर. तर ह्या 2 कलाकारांची मला खरं तर तुमच्याकडून ऐकायचं आहे. भाऊची रास माझ्या मते कुठली आहे भाऊ रास तुमची? धनु आहे तुझी रास. पण भाऊची धनु मी रास. आज वर्षानुवर्षांचे प्रोग्राम बघतोय, ह्यांना पाहिलं ना की ज्योतिष संपतं आणि अध्यात्म चालू होतं. क्या बात आहे, करेक्ट. या दोन्ही माणसांवर प्रचंड कृपा, डिव्हाइन पॉवर ज्याला म्हणतो ना, चांगले घर, चांगलं संस्कार, चांगले आई वडील, चांगले गुरु, चांगलं कुलदेवताची कृपा, हे असल्याशिवाय माणसं एवढी वर आलेली नाहीत. त्यामुळे तुम्ही कधी राशीच्या मागे जाऊच नका. तुम्ही आत्ता जे एक राशी आम्हाला सांगितल्यात ना, तशा राशी 13वी रास कुठली तरी तुमची आहे. तर तुम्ही अजिबात पत्रिका कोणाला दाखवू नका. भाऊंचं एकच मला वाटतं, बाहेरून जेवढे इनोसंट दाखवतात तेवढे आत गडबड आहे काहीतरी. हे खरंय भाऊ हे खरंय. हे बघ, भविष्यामुळे तुझं भांड फुटलेलं आहे आता. भाऊ हे खरंय. खरं आहे का सांग, खरं आहे का सांग, खरं आहे का सांग. बघ, खोटं बोलायचं तर देव कान कापेल. नाही सर, तुम्ही म्हणाल पण दिलीजी, ही 4ही माणसं आज आमचे जागतिक विनोदवीर आलेले नाहीत, परदेशी गेलेत, पण 4ही माणसं आपल्या झीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. तुम्ही सर म्हणाल की धनु राशीला बायकांचा गराड असतो, जसं यांना आहे ना, म्हणजे यांना भाऊलाही असतोच. म्हणून म्हटलं ते आतून काम वेगळं आहे. नाही त्यांनाही खूप असतं. फक्त प्रॉब्लेम म्हणतात सगळ्या बायका जवळ येऊन भाऊ म्हणतात. मग किती प्रॉब्लेम होतो. तो प्रॉब्लेम. आमचा एक विद्यार्थी आहे, त्याचा हाच प्रॉब्लेम आहे, त्याचं लग्न होत नाही. तो SNDT कॉलेजमध्ये होता ना, सगळ्यांना बहिणजी करायचा. तर आता त्याचं लग्न होत नाही. म्हटलं काय रे काय होतं? म्हणा पत्र पाठवलेत, काही भगिनींची उत्तरं आलीत. कुशल बद्रिके हे मिथुन राशीची आहेत, हे मला सांगायला आवडेल. नाही म्हणूनच त्यांची लोकप्रियता अफाट आहे. आणि मिथुनवाले खरंच काय वाटेल तर त्यांना प्रश्न विचारा. एका मिथुनवाल्याला विचारलं बाईने, चाफा बोले ना चाफा चाले ना म्हणजे काय रे? डोळ्याचा तर चाफा मेला. एवढे हजर जबाबी माणसं असतात. हॅट्स ऑफ टू यू. आणि सागर, तुमची रास सागर? सागर दोन्ही मिथुन आहेत. हो. पण सागर, तुम्हाला आणखी मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असा चेहरा अनुसरण करून करून काही प्रकरण पूर्वी केली? नाही म्हणजे प्रकरण म्हणजे ऐका, मी वाईट म्हणत नाही. सागर आहे म्हणजे किनारा आहे. पण वाईट म्हणत नाही मी काय केलं. पण तुम्हाला एक्सेस एवढे मिळतात पटकन. कधी तुम्ही इनोसंट वाटता, कधी इमोशनल वाटता, कधी रोमॅन्टिक वाटता. एवढी कृपा तुमच्यावर आहे. मी या तरुण पिढीला पण एक गोष्ट सांगेन. तुम्ही कुठल्याही माणसाच्या नादी बघा, कुठला तरी ज्योतिषी, कुठला तरी पामी, याच्यापेक्षा आपली कुलदेवता आणि सगळ्यात महत्त्वाची आपली आई आहे. त्या 2 चरणात तुम्ही स्मरण करा. आई काय ताकद असते बघा. आणि तिच्या स्मरणाने अशी काही ताकद येत जाते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. ते मी केल्यानंतर आज हे सगळं यश मिळालं. अशोक खांडे सर यांची एक वेगळी सुद्धा बाजू आहे, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. आम्हाला तर माहितीच आहे की
सर उत्तम बिझनेसमन आहेत तेही आंब्यांचे. मी जरी घाटावरचा असलो तरी माझं जवळजवळ अर्ध आयुष्य कोकणातच गेलेलं आहे, कारण माझा आंब्याशी संबंध आहे. हो हो. आणि आंबे आणि गाणी याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, गोडी. त्यामुळे मला दोन्ही जमतं. ते आंब्याचा व्यवसाय अतिशय आनंदाने मी करतो. खरं म्हणजे मला आता आज तुम्ही विचारलंच असं सांगतो, आज मी आंब्यातला तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. वा वा वा. म्हणजे जो आंबा आहे ना, आंबा वरून तुम्हाला दिसतो, आतून कसा आहे ते आम्ही फक्त डोळ्याने सांगू शकतो. ओ म्हणजे हे जे आहे ना, हे जसं हेरिडेटरी काही गोष्टी येतात. म्हणजे थोडक्यात आंब्यांमधले शरद उपाध्ये तुम्ही आहात. आंब्याचा आम्ही वर्तमान सांगतो, त्याचं भविष्य सांगू शकत नाही. सर भविष्य काय पिकतो हेच भविष्य आहे सर. मला आठवतंय, मी तुम्हाला हांडे सर आंब्यावरून आठवलं. आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है. आम आदमी बिल्कुल आम की तरह होता है. कच्चा होता है तो काट लिया जाता है और जब पक जाता है तो उसे चूस लिया जाता है. क्या बात है. क्या बात है. हुशार आहे, जाम हुशार आहे. अशोकजी, आंबा विषयीवर एखादा प्रोग्राम केला तुम्ही? 26 जानेवारीला 1994 साली जो फ्लोट असतो, चित्ररथ असतो आपला दिल्लीला, त्याच्यामध्ये मी त्या चित्ररथाला आपल्या प्रथम पारितोषिक मिळालं. आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक 1994 साली आंब्यामुळे मिळालं. आंब्याला मिळालं. जो चित्ररथ, त्याचं म्युझिक मी केलं होतं, हे गाणं त्यासाठी केलं होतं. आंब्यावरती कार्यक्रम जो आहे ना, तुम्ही म्हणता ना, अहो हे आंबे सलामत तो कार्यक्रम 50 असं चालू आहे. आता रामदास पाटे सर, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. आम्हाला खरं तर अर्धवट रावांची खूप आठवण येते, पण अर्धवट रावांपेक्षाही वेगळं काहीतरी तुम्ही इजाद केलेलं आहे आणि त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. पहिल्यांदा मी 70 साली मपेट्स बघितल्या. वा. म्हणजे ज्यांनी जिम हेन्सन नावाचा अमेरिकन एक मोठा बाहुलीकार होऊन गेला, ज्यांनी सेसेमे स्ट्रीट आणि कर्मिट आणि हे अतिशय अजरामर पात्र निर्माण केली. स्वतःचा चॅनल आहे अजून देखील त्याचा अमेरिकेत. तर त्या मपेट्स बघितल्यावर मला खूप मी भारावून गेलो. आणि मपेट्स म्हणजे सगळं चेहरा हलतो त्याचा, मग ते फरचं असो किंवा रबराचं असो किंवा फोमचं असो. आणि मग मी दिवस रात्र मपेट्सचा विचार करायला लागलो. आणि त्या मपेट्सच्या विचारातून माझा पहिल्यांदी जन्म झाला. एक अजरामर पात्र मी निर्माण केलं. 79च्या आसपास असेल आणि त्याचं नाव मी ठेवलं ससोबा. वा वा. ससोबा. आणि ससोबा मी तुम्हाला आश्चर्य, पहिल्या प्रयोग मी मुंबईत केल्यानंतर त्याला पहिली जाहिरात मिळाली ससोब्याला माझ्या. लिज्जत पापड. जी आजही तितकीच प्रसिद्ध आहे, आज लोकप्रिय आहे. प्रसिद्ध आहे. मला लिज्जत पापडच्या ससोबाचा आवाज ऐकायचा. बरं बरं. ऐकायचं. लिज्जत पापड. आणि आपला भारतात मला असं वाटतं इतिहास घडवला माझ्या मपेटनी. जे मी दुसरं अजरामर पात्र निर्माण केलं त्याचं नाव आहे तात्या विंचू. तात्या विंचू बद्दल तर खरंच म्हणजे शंकाच नाही सर. सगळा महाराष्ट्र ज्याची म्हणजे बाहुली म्हटले की आवडते, पण एकच असा बाहुला आहे जो घाबरवतो लोकांना. मी आणि माझी पत्नी अपर्णा, आम्ही दोघं मिळून तात्या विंचूच्या हालचाली केलेल्या आहेत. आणि जो तुम्ही तात्या विंचू एक बघता, तसे 10 तात्या विंचू वेगळ्या वेगळ्या शॉट्ससाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वापरले टेक्निक्स. अर्धवटराव आवडाबाई हे माझ्यासाठी बावल्या नाहीत. मी त्यांना बावल्या कधी म्हणत नाहीत. ते आमच्या घरातले आजी आजोबा आहेत. वा 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 वा. माझं पपेट स्टुडिओ आहे, तिथे 2 ते 2,500 म्हणजे माझी मुलं, अपर्णा आणि माझी मुलं 2-2,500 आहेत. पण मी जिथे दुसरीकडे राहतो त्या घरात त्यांच्यासाठी म्हणजे अर्धवटराव आवडाबाईसाठी स्वतंत्र जागा ठेवलेली आहे. त्यांचा बेड आहे, त्यांचं कपाट आहे. इतकं माझ्यावर प्रेम आहे.
अर्धवट राव मी सादर करतो, पण त्यासाठी कोणीतरी मला तुमच्यापैकी मदत करणार. कोण तुमच्यापैकी मदत करणार? अतिउत्साही कोण प्रेक्षक आहेत का? अहो, हॅलो हॅलो, तुम्हीच या अहो, ना. तुम्ही अति उत्साही सगळ्या ठिकाणी सांगताय, तुम्हीच या ना. या तुम्ही या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या इथे. काय घाबरायला झालं तुम्हाला? नाही म्हणजे असं कसं इथं नाही, नाही. एवढं नाही. घाबरत नाही घाबरायचं काही कारण नाहीये. हे बघा काय आहे, अर्धवटराव माझ्या बरोबर नाही आहेत. हा, म्हणून मला नाही म्हणजे काय, तुम्ही फक्त अर्धवटराव सारखं करायचंय. म्हणजे मी काय करीन, तुमच्या मानेला असं थोडस दाब देईन. हा हा. सर थोडं खाली घ्या. थोडं जर इकडं बघा जरा तेल घे रे. अरे एका तू स्पार मध्ये गेलायस काय? मालिश करायला बसवलं तुम्हाला? नाही जरा बरं वाटलं मग. मी दाबलं की एकदा तोंड उघडायचं. हा गुदगुले होते सर. अरे तू पण रे. अरे अरे सर, मी काय करू? गुदगुले होते ना मला सर. अरे गुदगुल हा ऐकणार नाही. सर इकडे दाबण्यापेक्षा इकडे दाबायला जाईल ना घंटा. शेवटी इथेच दाबायला लागेल तुला. नाही नाही अहो राबवून घेता मारता. नाही एक काम करूया याला आपण यंत्रच लावूया. अर्धवटराव जरा माझ्याकडे बघायचं. अर्धवटराव अरे अरे त्या मुलींकडे बघून डोळा काय मारतोय? मी मारला तर चालतो, तुम्ही मारू नका. लोक चकलेनी मारतील. हे बघ अर्धवटराव जरा म्हणजे आज काय आवडाबाई आली नाही म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायचं. काय म्हटलं? आपली आवडाबाई नाही आली. आपली काय, माझी आहे ती. अरे तुझीच आहे म्हणजे तेच ते काय, तुमच्या अकोरल्याला मी म्हटलं तर माझी. अरे काय वाटेल ते काय बोलतोस? वाजले किती सांग बरं? हा वाजले किती? अरे वाजले किती? 12. अरे मी घड्याळात तुला वेळ विचारली. आज वेळ विचारताय, उद्या माझा कत्ता विचाराल. अरे पत्ता विचारीन. मग कत्ता शोधत माझ्या घरी याल. अरे मग येईन ना. मी घरी नसेन, मग माझी बायको असेल. मुली पोचायच्या आधी मी पोचलो पाहिजे, नाहीतर मी पुरा पोचेन. हे आणि तुम्ही पोचायच्या आधी मला माझ्या घरी पोचू द्या. बायको एकटी आहे माझी. अरे तात्या. शरद उपाध्ये सरांकडे यायचंय. सर तुमच्या कार्यक्रमात सर एक ऑब्जेक्शन आहे. मेष राशीला आणि कन्या यांचं लग्न नाही व्हावं. साधी गोष्ट आहे. मेष म्हणजे एक घाव दोन तुकडे, कन्या म्हणजे वाटाघाटी. हा मेषच्या लोकांना सगळे रिझल्ट फास्ट पाहिजेत. मेष फार पोएटिक राशी नाही, फार रोमॅन्टिक राशी नाही. मेषच्या माणसाला असं पत्नीशी सुद्धा फार हळूवार वागता येत नाही. उदाहरण देतो, जेवायला बसलेला असतो नवरा, बायको किती प्रेमाने विचारते एक पोळी वाढू का. ह्यांच्यासारखा रसिक माणूस किती छान बोलतो, अरे तू वाढणार नाही, वाढणार जराशे वाढ. एखादा असतो तो आणि वेगळा असतो, कन्यावाला घोळ घालतो. ती बाई विचारत पोळी वाढू का, हा पोटावर नाच फिरवतो, पोळी बघ तुला पाहिजे वाढ. दरम्यान जेवायला तू बसलास का? मी मेषवाला म्हणतो वाढल्यास टाकण्यात येईल. हे उत्तर ऐकल्यानंतर तो स्वभाव बघा. आणि कन्यावाली घोळ घालणारी. मग मेषेचा हा अतिशय फास्ट रिझल्ट हवा असणारा स्वभाव आणि घोळ घालणारी कन्या. परत कन्यावाल्यांना अनेक शंका असतात, संशय नाना तऱ्हेचे. कुतूहल तर फार असतं. एक कन्यावाला रस्त्यातनं जात होता आणि खांबावर एक काहीतरी लटकवलं होतं बोर्ड. अंधार त्याला दिसते ना, पाय वर करून बघायला लागला. शेवटी वर चढला आणि तिथे काय लिहिलं होतं, रंग ओला आहे. निळावून खाली आला. हे अशा प्रकारचे कुतूहल असतात. मेषवाला म्हणतो ह्यात वेळ काढू नको. मेषेचं तत्त्वज्ञान काय, स्ट्रिक्ट टू द पॉईंट, टेक नो टाईम, वेस्ट नो टाईम. आणि हे गोळ घालणारे म्हणजे अशा प्रत्येक राशीचे षडाष्टक होतात. तुम्हाला जो स्वभाव आवडत नाही तो त्या षडाष्टकवाल्यांचा असतो. षड म्हणजे 6, अष्टक म्हणजे 8. ज्या राशी एकमेकापासून 6व्या 8व्या पडतात त्यांना नको ना. बरं केलं तर काय होईल, मृत्यू वगैरे काय होत नाही, पण तुम्हाला त्या माणसाचा कंटाळाच येतो. तुम्ही काय संसार करणार, म्हणून मृत्यू षड असतो. मनुष्यांच्या राशीप्रमाणे त्याचे चेहरे
निश्चय कुठेतरी त्याचे एक्सप्रेशन्स वगैरे अमुक जाणवतं. मी मगाशी मीन राशीचा उल्लेख केला तर त्या लोकांच्या चेहऱ्यावर काय असतं, एक थोडंसं एक्सप्रेशन वगैरे कमी असतं, कारण बुद्ध म्हटल्यानं तो नाही आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा भाग थोडा कमी होतो. मग हे इनोसंटली असे काही विनोद करतात. त्यांच्या काळ्या कोटावरनं मला आठवलं, मीन राशीची एक बाई आपल्या मुलाला घेऊन बसमधनं प्रवास करत होती आणि तो मुलगा काय म्हणतात चॉकलेटला तुमच्या त्या मुलांच्या लॉलीपॉप खात होता आणि वकिलांच्या कोटाला लावत होता. पुन्हा खायचा लावायचं. वकिलाने 2-4 वेळा ऐकून घेतलं. म्हटलं मॅडम काय करतोय बघा. तर ती बाई म्हणाली बंडू असं करू नये, लॉलीपॉप खराब होतो की नाही. आमच्याकडे एक वेगळा सेगमेंट असतो जिथे रसिक प्रेक्षक हे तुमच्याशी बोलतात, त्यांना काही प्रश्न असतात. असे काही प्रेक्षक समोर बसलेले आहेत, त्यांना काही प्रश्न विचारा. हा तुम्ही विचारा, तुमचं काय नाव आहे? माझं नाव भालचंद्र टेंबे. हा बोला. थेंब्या ताळे साचे त्यातला आहे तो. विनोद रे अति उत्साही प्रेक्षक शांत राहा, आवरा स्वतःला. हा तुम्ही टेंबे विचारा. उपाध्ये सर. उपाध्ये सरांना. हा विचारा सर. की लग्नासाठी 36 गुण लागतात का नाही सर? हो. माझे 30च गुण आहे. 6 भूगोलातले गुण घेतले तर चालेल. पण 6च कमी पडतायत ना. 30ची मजा घेताय ना. थँक्यू सर, थँक्यू. मला एकदा प्रतिसाद परत विचारा. अशोक हांडे सरांना विचारायचं. अशोक हांडे सरांना. नाही प्रश्न विचारा तर आधी. सर तुमचं चौरंग नावाचं पेपरमध्ये बघतोय, तुमचं आहे ना सर? तर मला आमच्याकडे पूजा आहे, मला चौरंग भाड्याने मिळेल का? अरे संस्थेचं नाव असतंय. कार्यक्रम मोठे कार्यक्रम होत आहेत. आवाज की दुनिया ऐकलं नाही? हा रे, आवाज की बरोबर यांचा कार्यक्रम आहे. वा सर मी फॅन आहे तुमचा सर. सर एक होऊन जाऊ दे सर, एक रिक्वेस्ट सर. काय होऊन जाऊ द्या. रजा मुराचा आवाज काढा. तुम्ही बघितलाय का कार्यक्रम बघितलाय? आवाज की दुनिया बघितलाय का? आवाज नाही काढा ना सर. 1000 रुपये देतात सर. 1000 रुपये. अरे बरं ठीक आहे, 500 रुपयाचा सुनील शेट्टीचा काढा सर. काढा ना. अरे ते काय आवाज काढतील, ते नाहीत काढत आवाज वगैरे. बरं ठीक आहे, तू काढ रे. सुनील शेट्टी काढ. सुनील शेट्टी वा मस्त सर. द्या ना 500 रुपये द्यायला. 500. आणि कुणाला काय प्रश्न आहेत का? थांब रे, आता मी विचारणार आहे का? लवकर. बघा तिथे काय बसलंय ते बघा. अति उत्साही. बघतो अरे मी तुझाच मित्र आहे, तुझ्यासारखाच आहे. मला माहिती आहे तू कुठून बोलतोय ते. अरे तुझा मित्र घेऊन आलोय मी, माहिती आहे तुला? कुठे बघायचं आहे काय? दाखव. अरे लाजतो का तिकडे बघ ना. अरे तो बघ ना, मित्र आलाय तुझा तो बघ. तुझ्या मित्राला एक खास अरे काय लाज. सर हे मला पण येत सर. अरे मी कार्यक्रम करतो ना बाहेर जाऊन, माहिती आहे काय? कोणाला पण कळत नाही कोण बोलताय ते, कळलं काय? दाखवूया. तुमची कला दाखवा तुम्ही. बघ शान्या, बघ तिकडे बघ. चाल नाव सांग त्यांना. तुझं नाव काय रे? चांकी पांडे. कळत नाही ना. नाही सर जरा माझा भविष्य सांगा ना. तुझा भविष्य अंधारात. अरे कळतच नाही कोण बोलताय. अजिबात कळलं नाही कोण बोलतायत. हा फक्त तुम्ही बोलताय एवढं दिसलं आम्हाला. नाही आता नाही प्रश्न बाद झाले. मला सर नाही प्रश्न बाद झाले. पोलीस आईच्या गावात. सॉरी सर. पोलीस. हा साहेब बोला सर. चुलबुल पांडे आले वाटतं. चुलबुल पांडे. चंकी पांडे होते, चुलबुल पांडे आले. हा बोला साहेब बोला. पोलीस. हा कळलं, पुढे बोला. नाही कार्यक्रमात कोणी पोलीस ठेवता का तुम्ही? का? माझं पाकिट चोरीला गेलंय.
तुम्ही पोलीस आहे ना? नाही मी बहुरूपी आहे. हे बघा ना, हे बघा चप्पल बघा ना, हे बघा लाल आहे बघा ना सर. मी बहुरूपी आहे. कार्यक्रमाला आलतो इथं बघितलं माझं पाकिट गेलं सर. अरे पाकिट सांभाळून ठेवता येत नाही तुम्हाला? कुठे गेलं? काय माहित नाही, चोरीला गेलं आता इथलं. अरे सांभाळून ठेवायचं ना जरा मग. किती पैसे होते? 5,000 होते भारीतलं पाकिट. 5,000. ए चल काय पण काय खोटा सांगतो. 10 रुपये होते त्यात. नाही खरंच सांगतोय मी. काय कदा सांगतो? हे बघ 10 रुपये तुझा पाकिट. हे काय पाकिट तुझं? अरे तुझ्याकडे चोर आज खूप मला छान वाटतंय की अशोक सर इथे आहेत आणि त्यांच्या गणानं सुरुवात झाली. पण सर गण झाला म्हटल्यानंतर गवळण यायलाच पाहिजे आणि तुम्ही आहात म्हटल्यानंतर ती येणारच आम्हाला माहिती आहे. आमचं भाग्य आहे की तुमच्या ज्या काही कला आहेत त्या आम्हाला अशा बघायला मिळाल्यात. थँक्यू सो मच. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे मिळणार आहे एक छोटीशी आठवण भेट.